अधिकारी तालुक्याचे अधिकारी नाही माझी चुकी झाली साहेब. इकडे ये रे, आजोबाला मी दिला रे. बोलवायचं ते कामात साहेब पण ते पालघर जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार आगमनामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र या सुरुवातीला शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक झटका बसत असून कासा आणि चारोटी परिसरातील कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची उघड लूट होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कासा येथील भरत कृषी सेवा केंद्र या दुकानात धानिवरी येथील एका शेतकऱ्याला युरिया खते देण्यास नकार देण्यात आला. कारण विचारता दुकानदाराने स्पष्ट सांगितले की जो भात बियाणे आमच्याकडून घेईल त्यालाच खते मिळेल. शेतकऱ्यांच्या विनवणीनंतरही दुकानदाराने अरेरावीची भूमिका घेतली आणि खते देण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत युरिया खत विक्री केल्याचा प्रकार देखील उघड झाला आहे. यामुळे पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे केली असता अधिकारी वर्गांकडूनही टाळाटाळ होत असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून काहींनी तर थेट आरोप केला आहे की या लुटीमध्ये कृषी अधिकारीही सामील आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या पाहूयात. शासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. खत वितरण प्रक्रियेवर कठोर नियंत्रण ठेवावे. पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही योग्य दरात खते उपलब्ध करून द्यावीत. या प्रकरणी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, कासा. मी शैलेश तांबडा, धानोरीचा शेतकरी म्हणून आहे. मी आपल्या काशाला एका दुकानात आलो. भरत कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आलो. दुकानदाराला विचारणा केली की मला खत हवं आहे. तो बोलला की जो भात घेईल त्यालाच खत आहे. सर, कृषी अधिकाऱ्यांना मी फोन केला, कृषी अधिकाऱ्याचा फोन लागत नाही. पण ह्या लोकांनी असं हे केलं की ज्या आदिवासी गोरगरिबांकडे जर जुनं भात असेल, जुनं भात बियाणे असेल आणि त्यांना खत पाहिजे असेल तर ही लोकं देत नाही. कारण हे लोक सरळ सांगतात की जर तुम्हाला भात घेत असेल तर खत भेटणार नाही तर खत भेटणार नाही. ह्या लोकांनी कोणता रूल लावला आहे? शासनाने ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. ह्या लोकांनी सरस लोकांची एक गोरगरिबांची लुटीसाठी हा धंदा चालू केला आहे. ह्यामध्ये मी शासनाला विनंती करतो त्यांचं जे लायसन आहे हे कॅन्सल करावं आणि जर केलं नाही तक्रारी अर्ज देणार आहे आणि ह्या विषयावर जिल्हा कृषी अधिकाऱ्याने गांभीर्याने लक्ष देऊन ह्या लोकांवर कारवाई करावी. दुकानामध्ये जे काही खत किंवा बियाणे विक्री आहे याच्यामध्ये आमचे कर्मचारीचा आपण नियुक्ती करत आहोत आणि त्यांच्या देखरेखीखाली खत आणि बियाणे विक्री होईल, जेणेकरून कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची जी काही आर्थिक पिळवणूक आहे ती होणार नाही. पण आतापर्यंत जी काही झालेली आहे असं आहे की कुठल्याही अशा प्रकारचे आता मी रेकॉर्ड जेव्हा तपासला खतांचा त्याच्यामध्ये 266 रुपयाने दिल्याचे खत आढळून आलेलं आहे. त्याच्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात काही पुरावाची फार गरज असते. किंवा हे 266 रुपये याप्रमाणे पावत्या दिलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी विचारला तर आम्हाला 266 प्रमाणे खत मिळते असं प्रतिक्रिया आल्या आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी अडचणी येते. मात्र जो काही खत साठा आहे तो आपल्या कृषी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आपण वाटप करत आहोत. साहेब, पुरावा जर आम्ही सादर केला तर तो पुरावे जर दिले तर आपण कायदेशीर त्याच्यावरती कारवाई करू शकतो. कोणती कारवाई असेल, कोणत्या संदर्भात कारवाई आहे की एक तर आपण दुकान केलं आहे जे लायसन आहे ते सस्पेंड करू शकतो, त्याच्यावरती FIR दाखल करू शकतो आणि जे काही कायद्याने ठरवून दिलेलं आहे बाबी त्याप्रमाणे त्याला शिक्षा करू शकतो. अधिकारी तालुक्याचे अधिकारी माझी चुकी झाली साहेब. इकडे ये रे, आजोबाला मी दिला रे. बोलवायचं ते कामात साहेब पण ते मी आवाज केला. माझी चुकी झाली साहेब. तक्रारदार मी आहे, मी आयविटनेस आहे स्वतः. अपॉइंटमेंट करणार आहे त्याच्यासमोर खत वाटप होईल. कोणालाही आपलं काही खताचा 4-5 दिवसाचा फक्त सीझन आहे तोपर्यंत खत
आता आमच्या कर्मचाऱ्याच्या समोर होईल. नाही, इकडे एक माणूस ठेवायचा, इथे एक माणूस झाला पाहिजे. आज तर मी आहे. यांना पण आहे ना, समोर नाही काही आपण एक माणूस नाही घेत असेल, नाही घेत असेल तर बोला. त्याला पण त्रास नाही. हो, सर्वच नका. आम्ही काय बोललो तुम्हाला चांगलं काय बोललो? तुम्हाला बोलायला तर माहिती नाही. असं नाही की आम्ही काय